नमस्कार मित्रांनो, BMC कार्यकारी सहाय्यक या पदाचे कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक आलेले आहे आणि यामध्ये अतिशय महत्त्वाचे असलेले डॉक्युमेंट, त्यामध्ये ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपीमधील प्रिंट तसेच परीक्षेच्या प्रवेशपत्राची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, काही विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपीमधील प्रिंट उपलब्ध नाही आहे। तर या संदर्भात आपण BMC कार्यालयामध्ये माहिती घेतली असता आपल्याला काय माहिती मिळाली पुढील कॉल रेकॉर्डिंगमध्ये ऐकू शकता। या ठिकाणी बघा। सर, माझं BMC कार्यकारी सहाय्यकसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे। तर माझ्याकडे सर ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट नव्हती सर। हॅलो, हॅलो हॅलो। हां, नमस्कार सर, मी छत्रपती संभाजीनगरहून बोलतोय। हां सर, माझं BMC कार्यकारी सहाय्यकसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे। तर माझ्याकडे सर ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट नव्हती सर। हां तर त्यासाठी दुसरा काय डॉक्युमेंट? नाही ना, दुसरं काय डॉक्युमेंट नाही लागणार, ते तुमचं ॲप्लिकेशनचंच लागणार आहे ते। हां, तुम्ही जेव्हा याल ना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तेव्हा बघता येईल ते। काय आहे सर, हॉल तिकीट आणू का मग सोबत? हां, ते सगळं तुम्ही बाकी डॉक्युमेंट तुमचे असतील ना ते सोबत आणा। ठीक आहे सर, मग एवढ्यामुळे काही इश्यू होऊ नये सर। हां तेच म्हणतो, तुम्ही केव्हा याल ना तेव्हा बघू मग आपण। बरं ठीक आहे सर। जवळपास 30% विद्यार्थ्यांकडे पण नाही आहे सर। हां ठीक आहे त्यावेळी तुम्हाला काय ते सांगण्यात येईल। ओके, ठीक आहे सर, थँक्यू। हां। मित्रांनो, सदरील कॉल रेकॉर्डिंग आपण ऐकली असेलच, म्हणजे आपल्याला माहिती समजली असेल की ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी आपल्याकडे नसेल तर आपल्याला कोणते डॉक्युमेंट न्यायचे आहेत। तर मित्रांनो, त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी आपल्याकडे नसेल तर आपली प्रवेशपत्राची छायांकित प्रत आपण सोबत घेऊन जायची आहे। जवळपास बहुतांश विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी नसल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला दुसरे काही पर्याय दिले जाणार आहेत आणि आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। मित्रांनो, आपल्याकडे ही हार्ड कॉपी नाही म्हणून आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार नाहीत असे करू नका मित्रांनो। आपण ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रिंट नसली तरीही आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रियेला प्रेझेंट राहणे गरजेचे आहे मित्रांनो। पुढील काही अपडेट मिळाल्या मित्रांनो तर त्याही आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून ॲग्रीकट्टा चॅनेलवर मिळणार आहेत। त्यामुळे ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। असेच महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण अपडेट आपल्याला या ठिकाणी मिळत असतात। धन्यवाद।